स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या तासिकेमध्ये आपण कर्बोदकाचे रूपांतर ग्लुकोज मध्ये होते आणि त्याचे ऑक्सिश्वसनाद्वारे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया आपण बघितली होती। त्याचप्रमाणे विना ऑक्सिश्वसन ही प्रक्रिया देखील आपण बघितली। आज आपण विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा आपण बघणार आहोत। कर्बोदकांबरोबरच प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांचीही शरीराला आवश्यकता असते, त्यानंतर जीवनसत्वाची देखील आवश्यकता असते। तर हे जे सर्व इतर अन्न घटक आहेत यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे किंवा त्यांची जी आवश्यकता आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत। तर सर्वात प्रथम आहेत प्रथिने। प्रथिने जी आहेत ते अमिनो आम्लांचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असे म्हणतात। त्यानंतर प्राणीज पदार्थापासून मिळणारी जी प्रथिने आहेत त्यांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात। या प्रथिनांपासून सुद्धा त्यांचं पचन झाल्यानंतर आपल्या शरीराला प्रतिग्राम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते आणि प्रथिनांचं पचन होतं, ते अमिनो आम्लामध्ये त्याचं रूपांतरण होतं। अमिनो आम्ले शरीरामध्ये शोषली जातात आणि रक्ताच्या मार्फत ती इतर सर्व पेशींना, शरीरातील प्रत्येक घटकाला नेऊन पोहोचवली जातात आणि पेशींमध्ये पोहोचल्यानंतर पेशींना ज्या पद्धतीने आवश्यक असेल त्या पद्धतीने पेशी त्या अमिनो आम्लापासून स्वतःला आवश्यक असणारे घटक पदार्थ तयार करतात। पेशीतील प्रथिन संश्लेषण क्रियेत अमिनो आम्ले निरनिराळी प्रथिने तयार करतात। म्हणजे रक्तामध्ये शोषली गेलेली अमिनो आम्ल पेशीपर्यंत पोहोचली जातात आणि पेशीच्या आतमध्ये प्रथिन संश्लेषण ही प्रक्रिया होते आणि त्यामध्ये अमिनो आम्लापासून पेशी स्वतःला हवी असणारी प्रथिने तयार करतात। आता ही प्रथिने कुठे असतात आणि त्यापासून कोणकोणती प्रथिनं अमिनो आम्लापासून तयार केली जातात ते आपण बघूया। सर्वप्रथम आहे मेलॅनिन रंगद्रव्य आणि केराटिन, हे आपल्याला त्वचेमध्ये आढळून येतात। त्यानंतर ऑसिन हे जे प्रथिनं आहेत ती हाडांमध्ये आढळतात। प्रद्रव्य पटलातील प्रथिने किंवा इतर विक्रिया जी आहेत ती पेशीमध्ये आढळून येतात। त्यानंतर इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे ते स्वादुपिंडामध्ये आढळते। त्याचप्रमाणे विविध प्रकारची संप्रेरके पीयूषक ग्रंथीमध्ये ते असतात। त्यानंतर ऍक्टिन आणि मायोसिन यासारखी जी लवचिक विक्रिया आहेत किंवा प्रथिनं आहेत ती स्नायूमध्ये आढळून येतात। तर हिमोग्लोबिन जे आहे ते रक्तामध्ये आढळून येते। तर अशा पद्धतीने त्या पेशीपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना आवश्यक असणारे प्रथिनं पेशी स्वतः तयार करून घेतात। आता जर आपण गरजेपेक्षा जास्त प्रथिनांचं सेवन केलेलं असेल तर जी शोषली गेलेली प्रथिने आहेत, म्हणजे गरज पूर्ण झाल्यानंतर उरलेली जी प्रथिनं आहेत ती शरीरामध्ये साठवून ठेवली जात नाही। त्या अमिनो आम्लाचं विघटन केलं जातं आणि अमोनियाच्या स्वरूपामध्ये त्याला शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं। आधी आपण बघितलं होतं की कर्बोदके जे आहे त्यापासून ग्लुकोज तयार होतंय, परंतु हा तयार झालेला जो ग्लुकोज आहे तो जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर पेशींमध्ये, स्नायूंमध्ये तो साठवून ठेवला जातो। त्याचप्रमाणे तो यकृतामध्ये सुद्धा साठवून ठेवला जातो, परंतु अमिनो आम्ल मात्र शरीरामध्ये साठवून ठेवलं जात नाही आणि त्यांना शरीराच्या बाहेर अमोनियाच्या स्वरूपात टाकून दिलं जातं। वनस्पती स्वतःला लागणारी जी अमिनो आम्ले आहेत ती खनिजांच्या माध्यमातून तयार करतात आणि वनस्पती पेशींच्या मध्ये असणारे जी हरित लवक आहेत त्यामध्ये रुबिस्को नावाचं जे विकर आढळतं ते जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे। पुढील अन्न घटक आहे स्निग्ध पदार्थ। मेदाम्ले व अल्कोहोल यांचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या रेणूला स्निग्ध पदार्थ असे म्हणतात। असे हे स्निग्ध पदार्थ सेवन केल्यानंतर शरीरामध्ये त्याचं पचन होते आणि त्या स्निग्ध पदार्थांपासून मेदाम्ले व अल्कोहोल तयार होते। ही जी मेदाम्ले आहेत ती रक्तामध्ये शोषली जातात आणि पुन्हा परिवहन संस्थेद्वारा रक्ताद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत नेऊन पोहोचवले जातात आणि पेशी आवश्यकतेनुसार त्या मेदाम्लापासून स्वतःला आवश्यक असणारी जी काही रेणू आहेत ते पदार्थ ते तयार करतात। उदाहरण जर आपण बघितलं तर पेशीचं प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी
फॉस्फोलिपिड नावाचा रेणू आवश्यक असतो आणि मेदाम्ल पेशीमध्ये पोहोचल्यानंतर त्या मेदाम्लापासून पेशी जी आहे ती आपलं प्रद्रव्य पटल या फॉस्फोलिपिडच्या साह्याने तयार करते. त्यानंतर शरीरातली जी संप्रेरके आहे, इस्ट्रोजेन असेल, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन ही तयार करण्यासाठी सुद्धा या मेदाम्लाचा उपयोग होतो. त्यानंतर आपले जे चेतापेशी आहे त्या चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेलं आवरण तयार करण्यासाठी या मेदाम्लाचा उपयोग केला जातो. म्हणजे जशी पेशींची आवश्यकता असेल त्या पद्धतीने स्निग्ध पदार्थांपासून मिळालेले जे मेदाम्ल आहे त्यांचा पेशी उपयोग करून घेतात. या स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला मिळणारी जी ऊर्जा आहे ती जास्त आहे. ती आहे प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून मिळते. आणि स्निग्ध पदार्थांपासून मिळालेली ऊर्जा जेवढी शरीरामध्ये आवश्यक आहे तेवढी वापरली जाते आणि उरलेली जी ऊर्जा आहे ती चरबीयुक्त संयोजी उती यामध्ये ती साठवून ठेवली जाते. आणि अशा रीतीने स्निग्ध पदार्थापासून आपल्याला मेदाम्ले मिळतात आणि त्याचा उपयोग शरीरासाठी केला जातो. पुढील शरीराला आवश्यक असणारे जे अन्न घटक आहेत ती आहेत जीवनसत्वे. जीवनसत्वे आपल्याला पालेभाज्या, फळे यामधून आपल्याला ती मिळत असतात. त्या जीवनसत्व म्हणजेच वैद्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा गट. एकूण जीवनसत्वांचे 6 प्रकार आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्वे, जीवनसत्व ए, बी, सी, डी, ई आणि के असे एकूण 6 प्रकार आहेत. त्यापैकी काही जी आहेत ती मेदविद्राव्य आहेत तर काही जलविद्राव्य आहेत. आता मेदविद्राव्य अशी जीवनसत्वे कोणती आहेत? मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ. त्यामध्ये विद्राव्य होणारी म्हणजे पूर्णपणे विरघळून जाणारी जीवनसत्वे आहेत. जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई आणि के. ए, डी, ई आणि के ही जीवनसत्वे मेदामध्ये विरघळतात. तर जलविद्राव्य जी आहेत त्यामध्ये बी आणि सी ही जी जीवनसत्वे आहेत ती ज्या पाण्यामध्ये ती पूर्णपणे विरघळतात आणि त्यापासून शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात आणि शरीराचे विकास आणि वाढ होण्यास मदत होते. त्यानंतर रायबोफ्लेविन हे जे आहे त्यामध्ये जीवनसत्व B2 हे असतं. निकोटिनाम त्याचा उपयोग जो आहे तो FADH2 तयार करण्यासाठी तयार केला जातो. तर निकोटिनामाइड जे आहे त्यामध्ये जीवनसत्व B5 असतं आणि त्याचा उपयोग NADH2 चे रेणू तयार करण्यासाठी केला जातो. अशा पद्धतीने जीवनसत्व आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत आणि जर जीवनसत्वांचं प्रमाण कमी झालं तरी सुद्धा आपल्या शरीराला अनेक प्रकारचे त्रास संभवतात. उदाहरण जर आपण घेतलं तर बऱ्याच वेळा आपली जीभ लाल झालेली असते, खरखरीत झालेली असते, त्याला तोंड येणे असं म्हणतात आणि अशा वेळेला आपण जेवण करू शकत नाही. त्यावेळेला आपलं लहान आतडं जे आहे त्यामध्ये B12 हे जे व्हिटॅमिन आहे, जीवनसत्व आहे, त्याची कमतरता निर्माण झालेली असते आणि मग ते घेतल्यानंतर आपला हा जो त्रास आहे तो कमी होण्यास सुरुवात होते. म्हणजे आपल्या शरीराच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी या जीवनसत्वांची आवश्यकता असते. त्यानंतर पाण्याला सुद्धा आवश्यक असं पोषक द्रव्य म्हटलेलं आहे. आता पाणी आपण बघितलं की घशाला बऱ्याच वेळा कोरड पडते आणि कोरड पडल्यानंतर आपण साहजिकच जाऊन पाणी पितो. तर पाणी पिणे ही आपली एक नैसर्गिक इच्छा आहे. म्हणजे जी आपल्याला आपोआप येते आणि आपण ती आपल्या शरीराची जी गरज पाण्याची कमी झालेली असते ती भरून काढण्यासाठी आपण ती घशाला कोरड पडते आणि पाणी पिल्यानंतर ती गरज पूर्ण होते आणि आपल्या ज्या क्रिया आहेत शारीरिक त्या व्यवस्थित होतात. आता जर आपण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाण्याचं प्रमाण असतं. पेशी सुद्धा त्यांच्या वजनाच्या 70% भाग पाणीच त्या पेशीमध्ये आढळून येतं. आणि रक्त जरी आपण बघितलं तर रक्तामध्ये सुद्धा 90% जो भाग आहे तो पाण्याचा असतो. म्हणजेच आपल्या शरीराचं चलनवलन व्यवस्थित होण्यासाठी जे काही आपण अन्नपदार्थ घेतलेले आहेत ते प्रत्येक पेशीपर्यंत योग्यरित्या नेऊन पोहोचवण्यासाठी, प्रत्येक पेशीचं कार्य योग्यरित्या चालण्यासाठी पाण्याची आवश्यकता पडते. आणि काही वेळ आपल्या शरीराला घाम येत असतो, उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असतं आणि पेशींचे जे कार्य चालले त्यामुळे सुद्धा पाणी त्या कार्यासाठी लागत असतं. अशामुळे पाण्याची जी गरज आहे ती शरीराला निर्माण होते आणि पाणी पिल्यानंतर आपल्याला ती गरज पूर्ण केली जाते आणि शरीरातल्या ज्या क्रिया आहेत त्या सुद्धा सुरळीतपणे पार पडतात.
जर आपण पाणी पिलं नाही तर या सर्व ज्या प्रक्रिया आहे, रक्तवहन असेल किंवा पेशींचं कार्य असेल, त्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यानंतर तंतुमय पदार्थांना सुद्धा महत्वाचं पोषक द्रव्य म्हटलेलं आहे. आता तंतुमय पदार्थ हे आपल्याला पालेभाज्या, फळे, धान्य यापासून मिळतात. धान्य जी आहे त्या धान्यांची जी साली असतात, सालपट असतात, त्यामध्ये ही फायबरयुक्त म्हणजेच तंतुमय पदार्थ असतात. प्रत्यक्षात आपण तंतुमय पदार्थ पचवू शकत नाही, परंतु इतर अन्न पदार्थांचं पचन होत असताना किंवा न पचलेले अन्नघटक पचन होत असताना किंवा न पचलेले अन्नघटक शरीराच्या बाहेर टाकण्याची जी क्रिया आहे ती योग्यरित्या चालावी यासाठी या तंतुमय पदार्थांचा उपयोग केला जातो. जर आपण सातत्याने पिष्टमय पदार्थ खात असू, अतिशय बारीक असे मैदायुक्त पदार्थ आपण जर खात असू तर आपल्या आतड्यामध्ये अन्न पदार्थ पुढे सरकले जात नाहीत. अशा वेळेला जर त्याच्या जोडीला आपण तंतुमय पदार्थांचं सेवन केलं तर त्याचं पचन होण्यासही आणि न पचलेले घटक पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासही त्याची मदत होते आणि शरीराचं कार्य योग्यरित्या राहू शकतं. म्हणून तंतुमय पदार्थांना सुद्धा एक महत्वाचा पोषक द्रव्य असं म्हटलेलं आहे. तर अशा रीतीने आपण कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, त्यानंतर जीवनसत्वे, पाणी आणि तंतुमय पदार्थ यासारख्या शरीराला आवश्यक असणाऱ्या घटक पदार्थांचे अभ्यास केलेला आहे. पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया. पेशी विभाजन ही पेशीच्या आणि सजीवाच्या अनेक आवश्यक गुणधर्मांपैकी अत्यंत महत्वाचा एक गुणधर्म आहे. आणि हे जी प्रक्रिया आहे ती दोन प्रकारे शरीरामध्ये घडून येते आहे. एक सूत्री विभाजन आणि दुसरी आहे अर्धगुणसूत्री विभाजन. आता हे जे पेशी विभाजन आहे त्या पेशी विभाजनामुळेच एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाची म्हणजे नवीन सजीवाची निर्मिती शक्य आहे. बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ करता येणे शक्य आहे. तसेच शरीराची झालेली जी झीज आहे ती भरून काढता येणे शक्य आहे. आता हे जे त्याचे जे प्रकार आपण बघितले की सूत्री विभाजन आहे आणि अर्धगुणसूत्री विभाजन आहे. यापैकी सूत्री विभाजन ही जी प्रक्रिया आहे ती कायिक पेशी आणि मूल पेशी यामध्ये घडून येते, तर अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रिया ही जनन पेशींमध्ये घडून येते. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित करतात. म्हणजेच गुणसूत्रांची संख्या जर 2n असेल तर ती 4n एवढी केली जाते. तुम्हाला पेशीच्या रचनेविषयी माहिती आपण ती मागच्या वर्षी अभ्यासलेली आहे की पेशीच्या मध्यभागी केंद्रक असतं आणि तिच्या भोवती अनेक तिची अंगके असतात. तर ही रचना आपल्याला माहित असेल तर आपल्याला ही जे विभाजन आहे पेशी विभाजन ही प्रक्रिया समजावून घेणे सहज शक्य होते. त्यानंतर सर्वात पहिलं जे आहे त्यामध्ये आपण घेऊया सूत्री विभाजन. सूत्री विभाजन ही प्रक्रिया जी आहे त्यामध्ये ती प्रक्रिया आपण बघितली की ती कोणामध्ये घडून येते, कायिक पेशी आणि मूल पेशी यामध्ये घडून येते. आणि त्याचे जे टप्पे आहेत ते 2 टप्पे आहेत. एक पहिला आहे प्रकल विभाजन, त्यामध्ये पेशीच्या मध्यभागी असणाऱ्या केंद्रकाचं विभाजन केलं जातं आणि याच्या एकूण 4 अवस्था आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे परिकल विभाजन, त्यामध्ये जीवद्रव्याचं विभाजन केलं जातं आणि अशा रीतीने सूत्री विभाजनाची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. तर आपण सूत्री विभाजन प्रक्रियेविषयी एकेका अवस्थेबद्दल पूर्ण माहिती घेऊया. ही गुणसूत्रांमुळे पूर्ण होते. ही गुणसूत्रे पेशीच्या केंद्रकामध्ये विशिष्ट व ठराविक संख्येने आढळणारे घटक आहेत. गुणसूत्रे केवळ पेशी विभाजनाच्या वेळी स्पष्ट दिसतात. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित करते आणि जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते. पहिला जो टप्पा आहे तो पूर्वावस्था आहे. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये अत्यंत नाजूक धाग्यासारखी असणारी जी गुणसूत्रे आहे त्यांचं वलीभवन तयार होतंय आणि त्यामुळे ते आखूड आणि जाड तयार होतात आणि त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित ते दृश्य व्हायला लागतात. तारा केंद्र सुद्धा द्विगुणित होते आणि हे तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. त्याचप्रमाणे केंद्रकावरण जे आहे किंवा केंद्रिका आहे ती सुद्धा नाहीसी व्हायला सुरुवात होते.
मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे झालेलं आपल्याला दिसतंय. सर्व गुणसूत्रांचे घनीभवन पूर्ण झालेलं आहे. प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसत आहेत आणि ही सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशा रचनेमध्ये आपल्याला दिसत आहे. दोन्ही केंद्र जे आहेत, ताराकेंद्र आणि गुणसूत्रांचा बिंदू, गुणसूत्र बिंदू यांच्या दरम्यान आपला हा गुणसूत्राचा बिंदू आहे आणि हे ताराकेंद्र आहे. यांच्या दरम्यान आपल्याला प्रथिनांचे लवचिक धागे तयार झालेले दिसून येतात आणि हे जे धागे आहेत यांना तुर्कतंतू असे म्हणतात. पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रांचे विभाजन झालेलं आहे. त्या धाग्या जे होते मधले तुर्कतंतू, त्यामुळे गुणसूत्रांचं विभाजन झालेलं आहे आणि प्रत्येक गुणसूत्राचे अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी झालेली आहे आणि ती अर्ध गुणसूत्री जोडी वेगवेगळ्या दिशेला ओढल्या गेली, दोन्ही टोकांना ओढल्या गेलेली आहे. अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे असे देखील म्हणतात आणि ही ओढली जाणारी गुणसूत्रे आता आपल्याला केळीच्या घडासारखी दिसत आहेत आणि अशा रीतीने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या दोन्ही टोकांना आपल्याला आढळून येतात. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता पुन्हा उलगडायला सुरुवात होते आणि ती जी आखूड आणि जाड झालेली असतात ती पुन्हा नाजूक आणि धाग्यासारखी होतात आणि पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्राच्या या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते आणि अशा रीतीने आता या एकाच पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके आपल्याला तयार झालेल्या दिसतात आणि जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा दिसायला लागतात आणि तुर्कतंतू जे आहे ते पूर्णपणे नाहीसे झालेले दिसतात. अशा रीतीने प्रकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजनाची प्रक्रिया सुरू होते. विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होते आणि 2 नवीन पेशी त्या ठिकाणी तयार होतात. त्यांना जन्य पेशी असे म्हणतात आणि या प्रक्रियेमध्ये विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशी खाच तयार होते. ही खाच हळूहळू खोलवर होते आणि नंतर ती खाच पूर्ण होऊन 2 वेगळ्या पेशी ते तयार होतात. वनस्पतीन पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल तयार होते आणि अशा रीतीने परिकल विभाजन प्रक्रिया पूर्ण. काय आहेत तर सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बरा करण्यासाठी, तसेच सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी सर्व कारणांसाठी सूत्री विभाजन आवश्यक असते. पेशी विभाजनातील दुसरी प्रक्रिया आहे अर्धसूत्री विभाजन. अर्धसूत्री विभाजन हे जनन पेशींमध्ये घडून येते आणि हे विभाजन 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. त्यामधील पहिला जो टप्पा आहे त्यामध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते, म्हणजे जनुकीय पुन्हा संयोग त्या ठिकाणी घडून येतात आणि ती जी सजातीय गुणसूत्रे आहेत, जी अर्ध गुणसूत्रे नाहीत, ती अशी जी सजातीय गुणसूत्रे आहेत ती 2 संचामध्ये विभागली जातात आणि त्यापासून 2 एकगुणित पेशी तयार होतात. आणि त्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो हा आधीच्या सूत्री विभाजनाप्रमाणेच तो असतो आणि अशा रीतीने ही अर्धसूत्री प्रक्रिया जी आहे पेशी विभाजन प्रक्रिया ती या भाग 1 आणि भाग 2 या टप्प्यामध्ये पूर्ण होते. 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण आणि जनुकीय पुनःसंयोग तयार होतो. त्यामधल्या 5 अवस्था आपण पहिले बघूया. त्या अवस्था आहे तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता आणि द्विसूत्रता आणि अपगती. त्यातली पहिली जी आहे तनुसूत्रता, या सुरुवातीच्या अवस्थेत गुणसूत्रांचे घनीभवन सुरू होते आणि ती ठळक आणि जाडसर अशी व्हायला सुरुवात होतात. त्यानंतरची जी आहे अवस्था ती आहे युग्मसूत्रता, म्हणजे जोड्यांच्या स्वरूपात ती आपल्याला दिसायला लागतात. मध्ये हा गुणसूत्र बिंदू आहे आणि अशा रीतीने ती जोड्यांच्या स्वरूपात दिसतात. सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जमू लागतात आणि त्याबरोबर अनुबंधन म्हणजे सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ असल्यासारख्या आपल्याला दिसायला लागतात आणि या गुणसूत्रांमध्ये पारगती होण्यासाठी जटिल अनुबंध तयार होतो आणि त्यांचे जे गुणसूत्रांचे बाहू आहेत ते द्विविभाजित होतात. गुणसूत्र बिंदू मात्र विभागला जात नाही आणि त्यामुळे ती रचना आपल्याला चतुर्बाह असलेली दिसते, म्हणजे 4 भुजा असलेली. मध्यभागी गुणसूत्र बिंदू आहेत आणि त्या गुणसूत्राच्या भोवती आपल्याला 1, 2, 3, 4 अशा 4 भुजा आपल्याला दोन्हीकडे आढळून येत आहेत. त्यानंतर तिसरी जी अवस्था आहे ती आहे स्थूलसूत्रता.
या अवस्थेमध्ये पारगतीची क्रिया पार पडते. सजातीय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल होते. इथे त्या ज्या भुजा आहेत गुणसूत्रांच्या त्यांची अदलाबदल प्रक्रिया सुरू आहे आणि म्हणूनच त्यामुळे जनुकीय विचरण जे आहेत ते या ठिकाणी घडून येते. त्यानंतर चौथी जी अवस्था आहे ती आहे द्विसूत्रता. या अवस्थेमध्ये जटिल अनुबंध उलगडले जातात. म्हणजे ती पारगती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असते आणि त्यामुळे काही वेळेला संयोग होतो आणि त्याच्यानंतर गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांपासून दूर जातात आणि ती जी गुणसूत्रे आहेत ती इंग्रजी अक्षर एक्स याप्रमाणे दिसतात आहेत बघा, त्याप्रमाणे भासतात आणि त्यावेळेस त्यांना कायझमा असे म्हणतात. पाचवी जी अवस्था आहे ती आहे अपगती. ही अवस्था शेवटची अवस्था आहे. यामध्ये तो कायझमा जो आहे तो पूर्णपणे उलगडला जातो आणि पारगती झालेली जी गुणसूत्रे आहेत ती वेगवेगळी झालेली आपल्याला दिसून येतात. केंद्रकी आणि केंद्रकावरण हळूहळू त्या ठिकाणी नाहीसे व्हायला सुरुवात होते. अशा रीतीने या 5 अवस्था या अर्धसूत्री विभाजनामधला पहिला टप्पा आहे. नंतरचं जे विभाजन आहे ते सूत्री विभाजनाप्रमाणेच असते. अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 हा सूत्री विभाजनासारखा असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील पुन्हा संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होतात आणि त्या पेशी विभाजित होतात. त्यांच्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्यासाठी ही प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एक द्विगुणित म्हणजेच 2N पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती होऊन जनुकांचे पुनःसंयोग तयार होते. त्यामुळे तयार होणाऱ्या 4ही पेशी जनुकीय दृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या असतात. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.